तर बघा मित्रांनो, आपला जो टॉपिक आहे अप्रॉक्सिमेशन, त्यातला आपण एक एक्झाम्पल बघू अजून. काल आपण टॅन इनव्हर्स बघितला. तर आपल्याकडे एक्झाम्पल बघा, कॉट इनव्हर्स 0.999. आता याच्यामध्ये फंक्शन मी सांगितलं होतं तुम्हाला की फंक्शन घेताना फक्त व्हॅल्यूच्या जागी एक्स टाकायचा. सो व्हॉट इज फंक्शन? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इनव्हर्स एक्स हे फंक्शन आलं आपलं बघा. म्हणजे फक्त काय करायचं की ह्या व्हॅल्यूच्या जागी ह्या जी व्हॅल्यू बघा आपली ही व्हॅल्यू, तर ह्या व्हॅल्यूच्या जागी फक्त हा एक्स टाकायचा. दॅट इज द फंक्शन. That is f of x is equal to cot inverse x. So what is derivative? That is f dash x is minus 1 upon 1 plus x square. This is the derivative of cot inverse x. Now a plus h. What is a plus h? A plus h is 0.999. आता याला स्प्लिट अप करायचं दोन पार्ट मध्ये. मग आता हा एकापेक्षा लहान आहे म्हणजे h जो असेल तो निगेटिव्ह येईल आपला. मग a इज इक्वल टू 1 हा इंटिजर पार्ट घ्यायचा आणि h इज इक्वल टू मग मायनस 0.001. जर समजा इथे तुम्हाला 0.99 च्या ऐवजी 1.00 राहिलं असतं 1.001, तर मग a इज इक्वल टू 1 आणि h इज इक्वल टू प्लस 0.001 राहिला असतं. पण इथे हा एकापेक्षा लहान क्वांटिटी आहे म्हणून a हा 1 घेतला की h हा काय असेल? इट इज minus 0.001 असेल. So therefore f of a now, so f of a is f of 1. So what is f of 1? It is nothing but f of a is equal to f of 1 is equal to f of x च्या जागी 1 टाकायचं बघा. cot inverse 1. So what is cot inverse 1? It is pi by 4 ही व्हॅल्यू आहे. cot of जो असतो बघा, cot of pi by 4 is equal to 1. So therefore हा cot तिकडे जाताना काय होईल आपला इनव्हर्स. सो देअरफॉर cot इनव्हर्स पाय x 1 इज इक्वल टू पाय बाय 4. ही अशी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल त्याच्यामधून. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ cot इनव्हर्स 1 पाय बाय 4. मग आता f ऑफ a झाला. आता काढू आपण f डॅश a. f डॅश a काढताना काय होईल? व्हॉट इज f डॅश ऑफ a? सो f डॅश डेरिव्हेटिव्ह ऑफ f डॅश x इज minus 1 upon 1 plus x square. So put x is equal to 1. So what we get? Minus 1 upon 1 plus 1 square. 1 square is 1. So minus 1 upon 1 plus 1 it is 2. So minus half. हा झाला तुमचा f dash आहे. म्हणजे बघा हा f dash आहे. नंतर हा तुमचा f of a. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला काय तुमच्याकडे बघा. We know that f of a plus h is f of a plus h into f dash of a. So substitute the values here. मग व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला बघायचे. हा मेन फॉर्म्युला आपला. दिस इज द फॉर्म्युला फॉर अप्रॉक्सिमेशन. सो पुट व्हॅल्यू a प्लस h म्हणजे आपला 0.99 आहे. कॉट इनव्हर्स हे फंक्शन आहे आपलं. सो f ऑफ a काय पाय बाय 4 प्लस h. व्हॉट इज h? मायनस 0.001 अँड व्हॉट इज a? a इज मायनस हाफ. a इज मायनस हाफ. सो व्हॉट वी गेट? देन नेक्स्ट इट इज it is pi by 4. हा प्रॉडक्ट घ्या बघा. मायनस मायनस प्लस होईल 0.001 अपॉन 2. मग आता 2 ने जर याला डिवाइड केलं तर काय मिळेल तुम्हाला? 0.005. सो देअरफॉर पाय बाय 4 प्लस 0.005. दिस इज द व्हॅल्यू ऑफ cot इनव्हर्स 0.999. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय बाय 4. कारण हा 1 ना बघा पाय बाय 4 राहील. बरोबर आहे. मग आता इथे पाय बाय 4 आणि प्लस काय राहिला तुमचा 0.005 झाला. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ cot इनव्हर्स 0.999. नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट आता टॉपिक सुरू करू आपण. नेक्स्ट टॉपिक इज रोल्स थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. मग आता दोन थेरम आहेत क्लिअर. नेक्स्ट ऍप्लिकेशन आपलं LMVT and Rolle's theorem. That is Rolle's theorem and Lagrange's mean value theorem. मग त्यातला रोल्स थेरम काय आहे? तर बघा रोल्स थेरम मध्ये तुम्हाला क्लिअर दिलंय. व्हॉट इज रोल्स थेरम? हे स्टेटमेंट आहे त्याचं. इफ y is equal to f of x is a real valued function of a real variable x. बघा काय आहे? व्हॉट इज द स्टेटमेंट? if y is equal to f of x is a real value
ऑफ रियल व्हॅल्यू फंक्शन ऑफ अ रियल व्हेरिएबल सच दॅट. मग काय काय कंडिशन आहे त्याच्यामध्ये? 3 कंडिशन्स आहे बघा. कोणती कंडिशन? फर्स्ट, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए बी. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए बी. नंतर काय होईल बघा? एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन ए बी. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. ओके. देन second statement one is, second is, so what is the second statement? Second one is बघा, f of x is continuous on closed interval. हा काय आहे? क्लोज इंटरव्हल. हे लक्षात घ्या बघा, क्लोज इंटरव्हल ए बी. हा ए आणि बी हे पॉइंट आहे त्यातले. देन f of x is differentiable. हा कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरव्हल ए बी, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल ए बी. दिस इज द डिफरन्स. हा क्लोज इंटरव्हल आणि हा काय तुमचा ओपन इंटरव्हल. थर्ड, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. हा ए आणि बी आहे, बरोबर आहे. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. देन देर एक्झिस्ट अ रियल नंबर. देर एक्झिस्ट अ रियल नंबर सी बिलॉंग्स टू ए बी. सी बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल ए बी. इट इज नॉट अ क्लोज इंटरव्हल. म्हणजे सी हा जो असेल हा ए पण होणार नाही, बी पण होणार नाही. इट इज लाईज बिटवीन ए अँड बी. सो सी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. Such that f dash of c is equal to 0. So what is the statement? Y is equal to f of x is a real value function defined on a real variable such that f of x, that is this function, is continuous on closed interval. That this function, given function f of x, is differentiable on open interval. Third, f of a is equal to f of b. ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाईड झाल्यानंतर there exists a real number between a and b, that is c belongs to open interval a b, such that f dash of c is equal to 0. This is the statement of Rolle's theorem. As per this theorem, Lagrange's mean value theorem चा स्टेटमेंट आहे बघा. एलिमिनेशन हा रोल्स थेरम होता, बरोबर आहे. आता आपल्याकडे काय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम एलएमव्हीटी. असेल एलएमव्हीटी. मग आता याचं स्टेटमेंट बघा त्याच पद्धतीचं. if y is equal to f of x is a real valued function. Real valued function लक्षात घ्या. If y is equal to f of x is a real valued function. Real valued function. Lagrange's mean value theorem. LMVT. LMVT काय आपला? y is equal to, हे स्टेटमेंट आहे. What is statement? If y is equal to f of x, real value function defined on closed interval a b. कशावर डिफाइन होतो? Closed interval a b, such that first it is f of x is continuous on closed interval. सेम आहे बघा. f of x is continuous on closed interval a b. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट सेम आहे. Then f of x is differentiable. F of x is differentiable. Same on open interval. On open interval, that is function is continuous on closed interval. Differential on open interval. Same. F of x is continuous on closed interval. F of x is differentiable on open interval. Then आता इथे ही कंडिशन जास्त आहे, परंतु आपल्याला ही कंडिशन वापरायची नाही. इथे काय आहे? हे एलएमव्हीटीचं स्टेटमेंट. देन there exists at least one point, that is there exists a real number between a and b, that is there exists at least one point c belongs to a b, open interval a b, such that f of b minus f of a upon b minus a is equal to f dash of c. What is f dash of c here? F dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. What is f dash of c here? F dash of c is equal to 0. That is the main difference. Here f dash c is f of b minus f of a upon b minus a, and here f dash c is equal to 0. Totally it is the one and the same. Next we see the example. Examples on Rolle's theorem. Rolle's theorem वरचे एक्झाम्पल बघू आपण. मला काय त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल बघू आपण Rolle's theorem वरचे. Check. What is the example? Check the validity of the Rolle's theorem for the following function. Validity check करायची तुम्हाला. म्हणजे काय आहे? Whether the Rolle's theorem is valid for the given function. आता पहिले एक्झाम्पल बघा.
f of x is equal to x square minus 4x plus 3. This is the example. F of x is equal to x square plus minus 4x plus 3, and where x belongs to 1, 3. आता here, what is f of x? Function काय तुमचं? x square minus 4x plus 3 is an algebraic function. हे कोणतं फंक्शन अल्जेब्रिक आहे बघा, अल्जेब्रा आहे. x square minus 4x plus 3 पॉलिनॉमियल आहे ते. पॉलिनॉमियल म्हणजे काय? अल्जेब्रिक फंक्शन आहे. क्यूबिक पॉलिनॉमियल फंक्शन. सो फंक्शन हेन्स इट इज कंटिन्युअस. आता जे आपण कंटिन्युटी मध्ये बघितले बघा, एवढी अल्जेब्रिक फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, देन अल्जेब्रिक मीन्स इट इज अ पॉलिनॉमियल बेसिक. पॉलिनॉमियल फंक्शन, trigonometric function, logarithmic function, exponential function. These are the standard functions, and these all the functions are continuous in its domain and differential on its domain also. म्हणजे हे ऑलरेडी तिथे तुम्हाला प्रूव्ह करण्याची गरज नाही. हे फंक्शन कोणते ते सांगायचं, and these are already continuous and differentiable on closed interval and open interval respectively of that respective domain. Okay. So function काय आपला आता x square minus 4x plus 3 हे पॉलिनॉमियल म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे, आणि therefore it is continuous everywhere and it is also बघा, hence it is continuous everywhere and it is also differentiable because it is an algebraic function. ये जो फंक्शन है, कौन सा फंक्शन है? algebraic function है. algebraic function is continuous everywhere and differentiable. So first condition, what is first condition? First, f of x is continuous on. आता पॉइंट दिला आपला 1 2 3 दिलं ते भाई, a आणि b च्या ऐवजी a1 आहे, b हा काय 3 आहे, a b च्या ऐवजी 1 3 पॉइंट्स आहे. So first condition that f of x is continuous on closed interval 1 3. Second, f of x is differentiable on 1 3, that is open interval 1 3. झाल्या दोन कंडिशन. या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथे सोडवण्याची गरज नाही. डायरेक्ट कोणतेही फंक्शन काय ते सांगायचं, आणि दे आर कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल ऑन क्लोज इंटरव्हल अँड ओपन इंटरव्हल. मग आता सोडवायचं काय तुम्हाला? हा व्हॅलिड आहे का नाही, तर काय आलं पाहिजे तुमचं? एफ ऑफ ई इक्वल टू एफ ऑफ बी आला की झालं तुमचं. सी हे ते व्हेरिफिकेशन आहे एफ डॅश सी, म्हणजे जो असेल शेवटचा आहे एफ डॅश सी इज इक्वल टू 0 घेऊन जे सी ची व्हॅल्यू फाइंड करतो, म्हणजे व्हेरिफिकेशन. आपलं फक्त काय करायचंय? चेक करायचंय हा व्हॅलिड आहे का नाही. व्हॅलिड केव्हा राहील? रोल्स थेरम की ते फंक्शन कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरव्हल असलं पाहिजे, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल असलं पाहिजे, आणि एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी असला पाहिजे. म्हणजे किती आहे आता 1 आणि डी किती आहे 3. म्हणजे काय आलं पाहिजे तुमचं? एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 3 आलं की द फंक्शन इज व्हॅलिड फॉर रोल्स थेरम. आता बघा, फॉर ए इज इक्वल टू 1 म्हणजे एफ ऑफ 1. व्हॉट इज एफ ऑफ 1? सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 प्लस 3 म्हणजे काय आली व्हॅल्यू बघा, इट इज 1 minus 4 plus 3, so 4 minus 4 is equal to 0. म्हणजे हा किती आला तुमचा? 0 आला. आता for c is equal to 3, d किती तुमचा 3 आहे बघा. मग f of 3 म्हणजे काय? 3 square minus 4 into 3 plus 3, so it is 9 minus 12 plus 3, so 9 plus 3 12, 12 minus 3, 12 minus 12, it is again 0. परत किती आला मग हा? 0 आला. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? f of a is equal to f of a, that is f of a is equal to f of b, that is f of 1 is equal to f of 3. This is the third condition. बघा, ही first condition, second condition, this is third condition. So all the conditions, all the three conditions are satisfied. Hence, Rolle's theorem is applicable. When Rolle's theorem is applicable of any function, if it is continuous on closed interval of that domain, it is open differentiable on open interval in that respective domain, and f of a is equal to f of b. If the conditions are satisfied, then the Rolle's theorem is applicable of the given function. So all the three conditions are satisfied, hence Rolle's theorem is applicable.
नेक्स्ट बघू आता बघा आपण त्याच पद्धतीचे एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल ओके विच इज द सेकंड एक्झाम्पल बघा माझा सेकंड एक्झाम्पल बघू आपण second example. What is f of x? Second example. So, second example. F of x is sin x minus cos x plus. What is the second example? It is f of x is sin x minus cos x plus 3 and interval is 0 to 2 pi. बघा माझा आता काय होईल sin बघा sin x आहे f of x काय आपला sin x minus cos x plus 3 आता sin x झालं cos x झालं हे कोणते फंक्शन आहे आता कॉन्स्टंट आहे जे आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी काय होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कंटिन्युअस ऑन ओपन इंटरवल and differentiable on closed continuous on closed interval and differentiable on open interval in a domain. बरोबर की नाही आता बघा sin x and cos x are continuous on their domain because it is a trigonometric function. So therefore, what is the first condition? First condition that f of x is continuous on 0 to 2 pi. This is the domain. F of x is differentiable on open interval 0 to 2 pi. या दोन कंडिशन डायरेक्टली यायच्या असतात की दिलेलं फंक्शन घ्यायचं ते फंक्शन कोणत्या प्रकारचं आहे ते सांगायचं आणि त्याच्यावरून ते आपला जो इंटरवल दिला असतो तो एक क्लोज इंटरवलला कंटिन्युअस आणि ओपन इंटरवलला डिफरन्शिएबल दाखवायचं आता मला फक्त प्रश्न तिसरा तुमचा मग तुम्हाला आता f of 0 is equal to f of 2 pi दाखवायचं आहे जर सारखं आलं तर फंक्शन कठीण मग f of x काय आपलं sin x minus cos x plus 3. So f of 0 sin 0 minus cos 0 plus 3. What is sin 0 0 cos 0 minus 1 that is 1 minus 8 minus 1 plus 3 so it is equal to 2. F of 0 is 2. Then what is next it is 2 pi f of 2 pi it is sin 2 pi minus cos 2 pi plus 3. आता 2 pi ला sin आणि cos 0 to 2 pi म्हणजे पूर्ण आपलं सर्किट होतं कंप्लीट राऊंड होतो जे 0 ला व्हॅल्यू असेल त्याच्या 2 pi ला असेल sin 0 0 sin 2 pi 0 बरोबर कारण किती देतो तो पॉईंट 0 to 2 pi पूर्ण राऊंड होतो म्हणजे 2 pi ला त्याच व्हॅल्यू राहणार आहे म्हणजे sin 2 pi minus cos 2 pi plus 3 sin 0 0 cos 2 pi 1 म्हणजे minus 1 plus 3 म्हणजे आला तो 2 म्हणजे बघा f of 0 सुद्धा किती आला तुमचा f of 0 2 आला f of 2 pi also 2 आला म्हणजे f of 0 is equal to f of 2 pi and therefore all conditions are satisfied and hence Rolle's theorem is applicable म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला Rolle's theorem applicable आहे कारण नाही तरी सहज तुम्हाला सांगता येईल नेक्स्ट एक्झाम्पल given an interval close AB given and close interval AB that satisfies hypothesis of Rolle's theorem. म्हणजे Rolle's theoremचं स्टेटमेंट आहे तो ह्या इंटरव्हलवरती काय होतं सॅटिस्फाईड होतं फंक्शन दिलंय x raised to 4 plus x square minus 2 it is known that a is equal to minus 1 find the value of b so that a minus 1 know that find the value of b ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची इथे फाइंड करायची लक्षात घ्या मग b ची व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड करणार तेव्हा बघू आपण आता काय होतं बघा तर याच्यामध्ये
काय दिले तुम्हाला फंक्शन काय आपलं f ऑफ x इज x रेस टू 4 प्लस x स्क्वेअर मायनस x सॅटिस्फाई द रोल्स थेरम. म्हणजे त्या कंडिशन तो काय करतो सगळ्या सॅटिस्फाईड करतो बरोबर आहे. मग आता पहिली कंडिशन काय आपली f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. आता तुम्हाला तो कंटिन्युअस डिफरन्शिएबल दाखवण्याची गरज नाही बिकॉज इट इज रोल्स थेरम सॅटिस्फाईड ऑलरेडी. मग आता f ऑफ b इज इक्वल टू f ऑफ b असतो सॅटिस्फाई झालं म्हणजे. मग आता f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b आहे बिकॉज द फंक्शन इज सॅटिस्फाईड रोल्स थेरम. मग आता f ऑफ x आपल्याला x टू 4 प्लस x स्क्वेअर मायनस 2. मग काय आता f ऑफ a म्हणजे काय आता a ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला a ची व्हॅल्यू -1. तो f ऑफ -1 f ऑफ -1 काय येईल -1 रेस टू 4 प्लस -1 स्क्वेअर मायनस 2. सो इट इज 1 प्लस 1 -2 प्लस 2 -2 इट इज इक्वल टू 0. म्हणजे f ऑफ -1 किती आला तुमचा 0. आता f ऑफ b काढा बरोबर आहे. आता f ऑफ b म्हणजे काय तर b चीच व्हॅल्यू तुम्हाला दिली तुम्ही a इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे परंतु b इज इक्वल टू दिलेली नाही. यू हॅव टू फाइंड b. मग आता बघा सरळ आहे f ऑफ b म्हणजे काय तर इथे b रेस टू 4 प्लस b स्क्वेअर मायनस b हे replace x by b we get f of b raised to 4 plus b square minus 2. So it is equal to 0 because f of -1 is equal to 0. कारण आपल्याकडे काय आहे f of a is equal to f of b आहे बघा f of a is equal to f of b. मग f of a किती काढलाय तुमचा f of a म्हणजे -1 f of -1 किती काढला आपण 0 म्हणजे हा 0 करायचं कारण हे दोघं सारखे म्हणजे याच्यावरून 0 ची इक्वेट करायचं. b रेस टू 4 प्लस b स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. मग आता इक्वेशन सोडायचं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपण आपल्या पद्धतीने सोडायचं. सो हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर पॉवर आहे तर b स्क्वेअर इज इक्वल टू सबस्टिट्यूट करा बघा b इज इक्वल टू सबस्टिट्यूट करायचं म्हणजे काय मिळेल तुम्हाला लक्षात घ्या इट इज is equal to जर घेतलं put b square is equal to m. मग b square जर m घेतला तर हे काय मिळेल तुम्हाला स्क्वेअर ऑफ स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे m स्क्वेअर प्लस m minus 2 is equal to 0. सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टर्स आर 2n minus that is m square plus 2m minus 2 is equal to 0. हा इथे घेतला आपण ते काय फॅक्टर तर 2m minus m म्हणजे m आणि 2 into -1 म्हणजे -2. सो ते कॉमन m त्याच्यामध्ये m कॉमन घेतला तुम्ही इथे m कॉमन घेतला बघा इथे इक्वेशन सोडते आपण m कॉमन घ्या म्हणजे काय राहिलं इथे m + 2 -1 कॉमन घ्या m + 2. सो m -1 आणि m + 2 is equal to 0. सो m + 1 m -1 आणि m + 2 is equal to 0. So what is the value of m? That is m is equal to 1. m is equal to 1. Therefore, m square plus m minus 2 is equal to 0. Factorize same m minus 1 m plus 2 is equal to 0. So m minus 1 is equal to 0 m plus 2 is equal to 0. So what are the values of m? m is equal to 1 or m is equal to -2. But b square m is equal to आपल्याकडे b square आहे हा पुट केलाय बघा आपण इथे पुट b m square m that is b square is equal to m. So b square is equal to 1 or b square is equal to -2. So what is the value of b? So it is b square is equal to 1 or b square is equal to -2. The b square is equal to -2 is not possible because this function, this theorem is valid only real number. It is not valid for complex or imaginary number. आपण रोल्स थेरमच्या डेफिनेशन मध्येच म्हटलंय y is equal to f of x is a real valued function. रिअल व्हॅल्यूड म्हणजे काय की जे फंक्शन रिअल व्हॅल्यू साठी व्हॅलिड असतात दॅट इज कॉल्ड दी रिअल व्हॅल्यूड फंक्शन. इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर साठी ते व्हॅलिड नसतात. देअरफॉर b square is not equal to -2 and therefore b square is equal to 1 and b square is equal to 1 म्हणजे what is b? b is equal to 1 or -1 plus -1 right बघा b is equal to +1 or b is equal to -1. Therefore b is equal to -1 implies that is b is equal to 1. आता याच्यामधली जी व्हॅल्यू आहे जो b is equal to therefore b is equal to -1
और b इज इक्वल टू 1. आता -1 जरी घेतला तरी त्याचा स्क्वेअर काय असणार आहे 1 आणि +1 घेतला तरी त्याचा स्क्वेअर काय असणार आहे 1 असणार आहे. परंतु आता a इज इक्वल टू ऑलरेडी किती आपला -1 आहे. मग आता तो एकाच पॉईंटला कसं सॅटिस्फाईड होईल का ते नाही होणार. म्हणून तो a is not b is not equal to -1, therefore b is equal to 1 only. That is interval जो असेल तुमचा. What is the interval? Interval is, suppose it is closed interval -1 to 1 असेल. ही ऑलरेडी a ची व्हॅल्यू बघा, a is equal to -1. म्हणून b ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला 1 घ्यावी लागेल. -1 घेता येणार नाही. दिस इज द टेक्स्ट फॉर फाइंडिंग a and b. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपल्याला बघायचं आहे रोल्स थेरम वरचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, Rolle's theorem holds for the function f of x is equal to x minus 2 into log x. X belongs to 1, 2. Show that the equation x log x is equal to 2 minus x. म्हणजे हे फंक्शन आहे, हा इंटरवल आहे आणि तुम्हाला काय दाखवायचं आहे x log x is equal to 2 minus x is satisfied at least one value of x in 1 and 2. या 1 आहे, 1 value of x in 1 and 2. हा ओपन इंटरवल 1, 2 मध्ये. So therefore, मग आता बघा Rolle's theorem holds for the function. याचा अर्थ what it means it is function continuous on closed interval 1, 2, differentiable on open interval 1, 2, and f of a is equal to f of b. म्हणजे f of a किती 1, b 2 आहे, so it is f of 1 is equal to f of 2. So Rolle's theorem holds for the function f of x is equal to x minus 2 into log x. What it means? Then there exists at least a point c belongs to 1, 2 such that f dash of c is equal to 0 because Rolle's theorem is already satisfied. म्हणजे f of a is equal to f of b असल्यानंतर मग तो जर पूर्ण सॅटिस्फाईड असेल तर there exists at least one real number c belongs to open interval a b such that f dash of c is equal to 0. इथे a आणि b चे काय 1 and 2 आहे बघा. मग आता बघा f of x is equal to x minus 2 log x हे आपल्याकडे फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या आणि f dash c काढायचा आपला, म्हणजे अगोदर f dash x काढा आणि f dash x च्या जागी c टाकला की तुम्हाला f dash of c मिळेल. f dash c डायरेक्ट मिळणार नाही. f of x find f dash x because it is the derivative of application of derivative, so we have to find the derivative. f of x हे f dash x काढा आणि x च्या जागी c टाका आणि त्याला इक्वेट 0 करा, c ची व्हॅल्यू मिळेल. बघा मग f of x is x minus 2 into log x. So what is f dash x? x minus 2 into u into ही फॉर्म्युला वापरायचा बघा. हा कॉन्स्टंट ठेवला log x ddx of log x plus log x into ddx of x minus 2. So x minus 2 as it is, what is derivative of log x? It is 1 by x. हा log x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा काय तुमचा 1 by x आहे. प्लस हा log x कॉन्स्टंट, what is derivative of x minus 2? x चा 1 आणि 2 कॉन्स्टंट म्हणजे 0. या 1 हा काय असेल 1 आणि हा कॉन्स्टंट 0. So f dash x is equal to x minus 2 upon x plus log of x because here it is 0. आता काय होईल बघा, हा काय झाला तुमचा, it is f dash of x. It is f dash of x. So therefore f dash x मिळाला तुम्हाला, बरोबर आहे. मग आता तुम्हाला c पाहिजे f dash of c. मग f dash of c साठी तुम्हाला काय करावं लागेल, तर x च्या जागी c लिहायचं. x च्या जागी काय लिहायचं तुम्हाला आता c लिहायचं बघा. f dash x हा झाला तुमचा. आता f dash of c, x is replaced by c. So what we get, f dash of c is equal to c minus 2 upon c plus log c. आणि मग आता f dash of c is equal to 0 कारण Rolle's theorem सॅटिस्फाईड होतोय, म्हणजे ही क्वांटिटी 0 ची इक्वेट करायची. सो that is f dash of c 0 gives c minus c upon c plus log c is equal to 0. Take this log c here, so it is minus. It is minus log c is equal to c minus 2 upon c. So therefore c is multiplied. So minus c log c is equal to c minus 2. आणि त्याच्यामध्ये बघा c minus हा आला बघा त्याच्यामध्ये. So it is c minus c log c minus is equal to c minus 2. So c log c is equal to
चेंज करून घेतली साईन आपण, कारण लॉग हा निगेटिव्ह नसतो. सो इट इज सी लॉग सी इज इक्वल टू 2 मायनस सी चेंज द साईन. सो देअरफॉर रिप्लेस सी बाय एक्स. मग सी ला परत एक्स मध्ये रिप्लेस करायचं म्हणजे काही एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 2 मायनस एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा. यू हॅव टू शो एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 2 मायनस एक्स. म्हणजे काय बघा, की तुम्हाला कोणतंही फंक्शन दिलं आहे, एक इंटरव्हल दिलं आहे आणि काय शोधायला केलंय त्याच्यानुसार तुम्हाला ते आणायचं. मग दिलं फंक्शन आहे, रोल्स थेरम व्हेरीफाईड होतोय, सॅटिस्फाईड होतोय, मग त्या कंडिशन ऑलरेडी त्याच्यावर अप्लाय होतात आणि मग आपला पहिली कंडिशन दाखवण्याची गरज नाही, दुसरी कंडिशन दाखवण्याची गरज नाही, तिसरी कंडिशन सुद्धा दाखवण्याची गरज नाही, कारण तो सॅटिस्फाईड आहे ऑलरेडी. तुम्हाला व्हेरीफाईड करायचंय, शो दॅट आहे. मग एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 साठी आपण एफ ऑफ एक्स घ्यायचं, एफ डॅश एक्स काढायचा, त्याच्यात एक्सच्या जागी सी करायचं, एफ डॅश सी मिळतो आणि तो 0 ची इक्वेट करायचं आणि ऑटोमॅटिकली वी हॅव टू शो दिस टाईप ऑफ फंक्शन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येतात. आता त्याच्यामध्ये बघा एखादं एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इट इज हे झालं तुमचं रोल्स थेरमवरचे. आता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमवरचे सुद्धा स्टेटमेंट ह्याच पद्धतीने आपला काढता येतील. आता उद्या आपण ते त्या पद्धतीचे नेक्स्ट एक्झाम्पल्स बघू त्याच्या.